नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आहे भोगी, तर काही गोष्टींमुळे बाकीच्या काही गोष्टी करायला आज जमल्या नाही असं समजा। आणि आज मी बनवत आहे या ठिकाणी भोगीची भाजी। तर भोगीच्या भाजीसाठी प्रत्येक ठिकाणी वेगळी वस्तू घेतली जाते, म्हणजे वेगळा पदार्थ। तर माझ्याकडे जे होतं घरामध्ये त्यापासूनच मी बनवायला घेतलं। वांगी होती, बटाटा, गाजर, त्यानंतर हरभरा, जो ओला हरभरा असतो तो, वाल, त्यानंतर तुरीचे दाणे नव्हते, वाटाणा होता आणि घेवडा। अशा माझ्याकडे ज्या काही गोष्टी होत्या ना त्याच गोष्टींपासून मी बनवणार होते। आणि थोडीशी वेगळी पद्धत आहे, बरीच लोक सुकी बनवतात, कोणी ग्रेव्हीवाली। तर ग्रेव्हीवाली जी बनवतात ना ती आमच्याकडे जास्त आवडते, कारण की बाजरीच्या भाकरीसोबत थोडीशी ग्रेव्हीवाली असली ना की मस्त अशी मजा येते। आणि थोडीशी व्हेज कोल्हापुरी स्टाईलमध्ये असणार आहे, त्यामुळे तर मजाच भारी। तर स्पेशल जी भोगीची भाजी असते ना तर ती असते तीळ घालून केलेली। सो यामध्ये तीळ तर आपण वापरणारच आहोत। आणि भोगीच्या भाजीमध्ये ना सगळ्या काही भाज्या मिक्स असतात, त्यामुळे सगळ्या काही भाज्यांमधले गुणधर्म, विटॅमिन, कॅल्शियम, मिनरल्स जे काही असेल ना ते आपल्या शरीरात जातं। आणि भोगीच्या दिवशी ही भाजी नक्कीच सगळ्यांनी केली पाहिजे। तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण माझ्या पद्धतीची भोगीची भाजी कशी असते ती शेअर करते। आणि असं म्हणतात ना, जो खाईल भोगीची भाजी तो राहील निरोगी, त्या म्हणीप्रमाणे सगळ्याकडे आपण भोगीची भाजी आज बनवणार आहोतच। तर या भाज्यांना खूप सोपी पद्धत आहे, थोडासा खडा मसाला वगैरे लागेल। तर बघू शकतात वाल, हरभरा, मी जे काही सांगितलं ना त्याच गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत। गाजर आहे, वांगा आहे, बटाटा आहे आणि बऱ्याच ठिकाणी पालक वगैरे ज्या काही पालेभाज्या असतात ना त्या देखील वापरतात। तर सगळ्यात पहिले आता आपली ग्रेव्हीची भाजी आहे, त्यामुळे या ठिकाणी मी सुकं खोबरं, सफेद तीळ छान भाजून घेते। त्यानंतर थोडासा खडा मसाला जर तुम्हाला हवा असेल तर घालू शकतात, पण मी तर या ठिकाणी वापरला आहे, जसं की थोडंसं लवंग आहे, मिरी आहेत, खसखस आहे, धने आहेत आणि थोडीशी आपली हिरवी वेलची 2 घेतलेल्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने हा ना वेगळा असा कोल्हापुरी मसाला या ठिकाणी रेडी होतो। आणि याच कोल्हापुरी मसाल्यामध्ये आपल्याला ही छान अशी भोगीची मस्त कोल्हापुरी स्टाईल भाजी बनवणार आहोत। तर सगळं बाकीचा आता हा खडा मसाला भाजून घेते आणि त्यानंतर तो आपण छान असा बारीक करून घेणार आहोत। तर व्हिडिओ बघत राहा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सुका मसाला छान भाजून झाला होता आणि त्याच पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकून या सगळ्या भाज्या तेलावरती थोडंसं तेल आणि मीठ टाकून वाफवून घ्यायच्या होत्या, म्हणजे वेगळं असं पाण्यात शिजवायची गरज पडत नाही। आणि या वाफवलेल्या भाजीची टेस्ट जरा वेगळी येते आणि मस्त लागते, त्यामुळे मग वाफवूनच घेणार होते।
त्यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही पण करून घेतलेली होती. कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये घातलेला आहे व कांदा घातला. त्यानंतर कांदा छान परतला की त्यामध्ये ही टोमॅटोची ग्रेव्ही घालायची, आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे आणि वाफवलेल्या भाज्या घालायच्या. अशी झटपट अशी ही भोगीची भाजी या ठिकाणी तयार होते. आपल्याला नैवेद्य पण दाखवायचाच आहे. आज पतंगीमुळे बाहेर इतका आवाज आहे की व्हॉइस ओव्हर करणं पण अवघड आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मी म्युझिक देत आहे, कारण की आमच्याकडे इतकी लहान मुलं आणि मोठी सगळीच जे काही आहे ना ते पतंग उडवण्यात आणि त्यांचा इतका आवाज आहे ना की व्हॉइस ओव्हर करणंसुद्धा मला इथे अवघड होतं आहे. तर तुम्ही समजून घ्या. बऱ्यापैकी जितकं जमेल तितकं व्हॉइस ओव्हर मी करते. आणि मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. या ठिकाणी मी धना पावडर, लाल तिखट, काळा मसाला, हळद असं सगळं काही घालणार आणि त्यानंतर वाफवलेल्या भाज्या या ठिकाणी घालून छान मिक्स करायचं आणि यामध्ये गरमच पाणी घालायचं. थोडंसं मीठ घालायचं, कारण की मीठ आपण आधीही घातलेलं होतं भाज्यांना. ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि म्हणजे भाजी आपली व्यवस्थित झाली पाहिजे. सो सिंपल अशी मस्त थोडीशी कोल्हापुरी स्टाईल ही भोगीची भाजी आम्ही बनवलेली आहेत. आणि त्यानंतर तिळाची भाकरी आणि खिचडी किंवा वरण भात असं असतं. तर छान अशी मुगाच्या डाळीची खिचडी या ठिकाणी बनवलेली आहे नैवेद्यासाठी.
लावून छान अशी भाकरी बनवली. भाकरी मला जमत नाही बऱ्यापैकी, मी हळूहळू शिकते, त्यामुळे भाकरी आपली छोटीशी नाजूक अशा 2 भाकरी मी बनवल्या. त्यानंतर खिचडी होती आणि गोडामध्ये बुंदी होती आणि अशी सिंपल अशी थाळी आज भोगीची बनवली, जिचा नैवेद्य मी देवाला दाखवला आणि त्यानंतर जेवण केलं. सो साधी सोपी ही भोगीची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.